श्री स्वामी समर्थ. अध्याय 51. बिदरच्या बादशहाचा निरोप घेऊन स्वामी गाणगापुरास परत आले आणि आता आपण गुप्त राहावे असा त्यांनी विचार केला. मी फार काळ प्रगट राहिलो तर बादशहा पाठोपाठ अनेक म्लेच्छ इथे येतील आणि त्यांचा येथील भक्तांना आणि ब्राह्मणांना उपद्रव होईल. म्हणून आता आपण गुप्त राहावे व लोकांना मात्र आपण श्रीशैल यात्रेला जातो असे उघड सांगावे. देहाने शिष्यांसहित आपण श्रीशैलास यात्रेला जात आहोत असा त्यांनी देखावा निर्माण केला. भक्तांनी स्वामींना पोचवायला आले असताना खूप विनवण्या केल्या. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, आम्ही याच गावात राहू, अमरजा संगमात नित्य स्नान करू, प्रेमाने गुप्तपणे मठातच राहू, तरी तुम्ही चिंता करू नका. त्यांच्या पश्चात मठात नित्य सेवा कशी करावी याचे सर्व भक्तांना सविस्तर सांगितले. भक्तजनांची जी जी इच्छा असेल ती ती प्राप्त होईल असे सांगून स्वामी श्री पर्वतास जाण्यासाठी निघाले. तेव्हा भक्त लोक विचार करीत करीत मठात परत आले. तो त्यांना स्वतःच्या नजरेवर विश्वासच बसेना, कारण श्रीगुरू मठातच आहेत असे त्यांना दिसते. भक्तांना असा दृष्टांत दाखवून ते दृश्य देहाने श्रीपर्वतावरील यात्रेसाठी गेले व पाताळगंगेच्या तीरावर राहिले. त्यांनी शिष्यांना सांगितले, मला फुलाची आसन तयार करा, मला पैल तीरास जायचे आहे. आपण मल्लिकार्जुन मंदिरातच भेटा. श्रीगुरूंची आज्ञा होता शिष्यांनी शेवंती, कमळे वगैरे अनेक फुले आणली आणि फुलांचे सुंदर मनोहारी आसन तयार केले व ते पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. तुम्ही गावात जावे असे भक्तांना सांगून श्रीगुरू फुलांच्या आसनावर बसले आणि त्यांनी त्यांचा निरोप घेतला. त्यावेळी निरोप घेताना श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, आम्ही निजस्थानाला जातो, तेथे पोहोचल्याची खूण म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील. त्याचा स्वीकार तुम्ही भक्तिभावाने प्रसाद म्हणून करावा. निर्गुण पादुकांची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास असो. आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे. जे असे स्मरण करतील त्यांच्या घरी मी राहीन. जे माझे चरित्र ऐकतील किंवा लोकांना वाचून दाखवतील त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य राहील. श्रीगुरू दृष्टिक्षेपात होते तोपर्यंत त्यांच्याकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व भक्त पाहत राहिले. नंतर ते दिसेनासे झाले. त्यांनी शेवटचे दर्शन डोळ्यात साठवून शांतपणे डोळे मिटून सर्वजण स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळाने काही नावाडी त्या दिशेने त्यांना त्यांच्याकडे येताना दिसले. ते जवळ आल्यावर सर्व शिष्यांना म्हणाल, आम्ही श्रीगुरूंना पाहिले. आम्ही पैल तीरावर होतो. तिथे त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले. त्यांचा वेश संन्याशाचा होता. त्यांच्या हाती दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती आहे. तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तुम्ही आपल्याला स्थानास जावे, माझी भक्ती करून वंशपरंपरा सुखाने राहावे. प्रसादाची फुले येतील ती शिष्यांनी प्रवाहातून काढून घ्यावीत असे तुम्हाला सांगितले आहे. असा निरोप देऊन स्वामी पुढे निघून गेले. नावाड्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात प्रसादाची फुले प्रवाहातून वाहत आली. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारकाने सिद्धींना श्रीगुरूंचे मुख्य शिष्य कोण होते असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, कृष्ण सरस्वती, बाल सरस्वती, उपेंद्र सरस्वती, माधव सरस्वती यांना श्रीगुरूंनी परत जाण्यास सांगितले. मी मात्र श्रीगुरूंच्या संगतीतच राहिलो. गृहस्थाश्रम धर्म पालन करून अनेक शिष्य आपापल्या घरी राहत होते. श्रीपर्वतावर तिघे आले व मी चौथा होतो. सायनदेव साखरे, दोन श्रेष्ठ कवी नंदी व नरहरी आणि मी अशा चौघांनी ती पुष्प घेतली. श्रीगुरूंचा महिमा व श्रीगुरुचरित्र म्हणजे जणू कामधेनूच आहे. असे गुरुचरित्र पुस्तक रूपाने जे लिहितात ते पवित्र होतील असा श्रीगुरूंचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 52 व 53 एकत्र. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला. त्यांची भावसमाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हातांनी कुरवाळले.
त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले, शिष्योत्तमा, भानावर ये. तू भवसागर तरून गेलास, पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील. मग बाकीचे लोक कसे तरतील? तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले. तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग, असे सिद्धींनी नामधारकाला परोपरीने सांगितले. तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुराया, तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात. तुम्ही विश्वाचा आधार आहात. तेव्हा श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा. शिष्याची विनंती ऐकून आणि त्यांची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला. तो हा 52वा अध्याय. तसेच गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना शुचिर्भूतता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितलेले आहे. मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा. त्याने मोठे पुण्य लाभते. पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे. तसेच ब्राह्मणांचीही यथोपचार पूजा करावी. प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवीरूपी रत्नाची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे. श्री स्वामी समर्थ.